कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवलंय। त्यामुळे कोल्हापूरसह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय। 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला वैयक्तिक प्रकारातील ऑलिम्पिक पदक मिळवून दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भवानी मंडपातील आंतरराष्ट्रीय क्रीडा कीर्तिस्तंभासमोर आज विजयोत्सव साजरा करण्यात आला। सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते क्रीडास्तंभाला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर आकाशात तिरंगी रंगाचे फुगे सोडून आणि साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। या निमित्तानं आज भवानी मंडपातील आंतरराष्ट्रीय क्रीडा कीर्तिस्तंभ हारतुऱ्यांनी सजवण्यात आला होता। कोल्हापुरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी हातामध्ये स्वप्नीलचे फोटो असलेले जय होचे फलक घेऊन मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला। तसंच देशभक्तीपर गाण्यांवर खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी नाचून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वप्नील, त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक यांचं अभिनंदन करत नवे ऑलिम्पिकवीर घडवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन दिलं। महाराष्ट्रामध्ये 72 वर्षानंतर वैयक्तिकरित्या ब्रॉन्झ मेडल कोल्हापूरच्या धर्तीमधील कांबळवाडीमधील आपले राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीमधील स्वप्नील कुसाळे यांनी आज ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे। आपले सर्व जिल्हावासी या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व जिल्हावासियांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। सर्व जिल्हावासियांसाठी अभिमानाचा क्षण आणि आनंदाचा क्षण दिला, देशासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांच्या या पूर्ण मागच्या जवळपास 10-12 वर्षापासून ते वेगवेगळे मेडल मिळवत आहेत। त्यांच्या या पूर्ण जी त्यांची जर्नी राहिली आणि 50 मीटर थ्री पोझिशन या गेममध्ये आपल्या देशामध्ये हे पहिलंच मेडल मिळवलेलं आहे। त्यामुळे ही सर्व ऐतिहासिक कामगिरी झाली। त्यांचं मी आपल्या सर्व जिल्हावासियांच्या वतीने परत एकदा अभिनंदन करतो। क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचं संयोजन केलं। या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, क्रीडा आणि युवा सेना संचालनालय कोल्हापूरचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, अरुण पाटील, मनीषा पाटील, सुधाकर जमादार, रवी कुमठेकर, प्रवीण कोंढावले, सचिन पांडव यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।